असं आहे का, मी सर्वप्रथम मुंबई शहरातल्या मतदारांचं अभिनंदन करू इच्छितो भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने. इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा मतदान लोक करतात आणि मला असं वाटतं का माझ्यासारख्या झोपडपट्टीतून ज्यांनी कामाला सुरुवात केलं त्यांनी तरी ह्या मतदारांचा सन्मान केला पाहिजे. म्हणून शुक्ला कंपाऊंडचा विषय घेऊन मी पुन्हा या सारेमध्ये आलो. महाराष्ट्र शासनाने 2011 पर्यंतच्या लोकांना घर देण्याचा कायदा बनवला आणि घर द्यायला प्रारंभ झालेत. अशा ठिकाणी प्रायव्हेट लँड वरच्या 40 वर्षापूर्वीच्या झोपडींना व्यावसायिक गाळे तोडून अशोक जैन नावाच्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा इतका मोठा कट कारस्थान केलंय. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो का जोपर्यंत मी शुक्ला कंपाऊंड मधल्या लोकांना न्याय देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवईजी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जे भाषण केलं ते तुम्हाला व्हिडिओ देईन, तुम्ही मुंबई शहरातल्या लोकांना दाखवा. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतरही त्यांनी मुंबईतल्या व देशातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना कसा न्याय देता येतो. त्यावेळी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे आमदार होते आणि आता ते मुख्यमंत्री आहेत. ते आमदार असताना वन विभागातल्या हजारो झोपडीधारकांना त्यांनी न्याय दिलं आणि आता ते मुख्यमंत्री आहेत. मी झोपडपट्टीतल्या लोकांना तर न्याय देईनच, मी खूप हिंमत करून हे भाषा वापरतो. झोपडपट्टीतल्या लोकांना मी न्याय देईन, परंतु मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं ही अपेक्षा आहे, ज्या अशोक जैननी हे कारस्थान केलं त्याला शासन केलं पाहिजे. ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 40 वर्षापूर्वीचा खाजगी जमिनीवरील गाळे तोडले त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केलं तर मला असं वाटेल. मी इतके वर्ष भारतीय जनता पक्षात नगरसेवक पासून तर खासदारापर्यंत काम केलं, माझा कुठेतरी सन्मान केला या पक्षाने, अशी भावना घेऊन मी पुढच्या येणाऱ्या काळात आणखीन लोकांसाठी काम करेन. हे मला इथे सुचवायचं आहे. तुम्ही आज इथे आले होते एसआरएच्या तुम्ही अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? अधिकारी लोक आता सर्व निघाले आहेत. ते शुक्ला कंपाऊंड मध्ये जात आहेत. शुक्ला कंपाऊंडचा सर्वे करून ते रिपोर्ट देतील आणि आवश्यकता पडली तर मी मिटकर साहेबांना सांगितलं, जे 2 नंबरचे अधिकारी आहेत एसआरए मध्ये, तुम्ही सुओ मोठो कोर्टात जाऊन सांगा का बा ही चूक झाली म्हणून. न्यायालयाने अजिबात सांगितलेलं नाही तोडा म्हणून. न्यायालयाने फक्त स्टे दिला नाही म्हणून दहिसर विभागातल्या अधिकाऱ्यांनी हे कटकारस्थान केलंय. आणि माझ्या आत्म्याला शांती त्या दिवशीच मिळणार ज्या दिवशी ह्या दहिसर वॉर्डच्या जे अधिकारी आहेत ज्यांनी हे तोडलं त्यांना निलंबन जोपर्यंत भूषण गगरानी जी करत नाही तोपर्यंत हा विषय संपणार नाही. मी परत एकदा छाती ठोकून सांगतो, शुक्ला कंपाऊंडच्या लोकांना घर मी मिळवून देणारच, परंतु मी ही लढाई आता ह्यासाठी लढतोय, जे लॉ डिपार्टमेंटचे अधिकारी आणि दहिसर विभागातल्या अधिकाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे यासाठी मी आता लढतो.